वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. अकोलेत अवैध दारू वाहतूक उघड, तिघाविरोधात गुन्हा दाखल. अकोले पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडून 4,81,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार पथकाने धामणगाव पाट कोतुळ रोडवर कारवाई केली. गाडीतून 924 देशी दारूच्या बाटल्या, स्विफ्ट डिझायर कार व 2 मोबाईल जप्त करण्यात आल्या. 2 आरोपी अटकेत, 1 फरार. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये अक्षय मारुती वाघचौरे, रा परखतपूर, तालुका अकोले; राजेंद्र बाळासाहेब तांबे, रा पेमगिरी, तालुका संगमनेर. तिसरा आरोपी अभिजित रणशूर, रा संगमनेर, फरार आहे. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिकारी संगमनेर कुणाल सोनवणे, अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नायक संदीप दरनरले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ आदींनी केली आहे. वेद बातमीसाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर.